नमस्कार. सार्थ श्री गुरुगीता भाग 15वा. श्लोक 146 ते 156. श्री गणेशाय नमः. जपेच्छाक्तश्च सौरश्च गाणपत्यश्च वैष्णवः शैवश्च सिद्धिदं देवी सत्यं सत्यं न संशयः. अजूनही हेच चालू आहे की कुठल्या प्रकारे जप किंवा पाठ केल्यावरती काय फळ मिळतील किंवा कुठच्या पद्धतीने करावं. शक्तीचे उपासक, शाक्त, सूर्य उपासक म्हणजे सौर, गणपतीचे उपासक म्हणजे गाणपत्य, आणि विष्णू शिव म्हणजे वैष्णव शिव आदी सगळ्या वेगवेगळ्या देवतांचे उपासक असले तरी त्यांनाही गुरुगीता सिद्धिप्रद होते. म्हणजे कुठल्याही पंथाला वर्ज नाही गुरुगीता. नाहीतर शैव आणि वैष्णव यांच्यामध्ये अम, शत्रुत्व नाही, पण त्यांच्यात मतभेद असतात. तसं गुरुगीतेचा पाठ आहे हा सर्व संप्रदायांना अम, एकसारखंच फळ देणारा किंवा एकसारखंच आशीर्वाद देणारा आहे. अथ काम्यजपे स्थानं कथयामि वरानने सागरे वा सरित्तीरे अथवा हरिहरालये शक्तिदेवालये गोष्ठे सर्वदेवालये शुभे वटे च धात्री मूले वा मठे वृंदावने तथा पवित्रे निर्मले स्थाने नित्यानुष्ठानतोऽपि वा निर्वेदनेन मौनेन जपमेतं समाचरेत्. आता कुठे जप करावा? हं? कुठल्या इच्छेने कुठे जप करावा? सागरे वा सरित्तीरे, समुद्रकाठी किंवा नदीकाठी. शक्ती देवालये म्हणजे शिवस्थानावर शिवालयात. गोष्ठे सर्व देवालये शुभे, गाईच्या गोठ्यात, विष्णूच्या मंदिरात, कुठल्याही देवळात. वटेच धात्री मुलेवा, वडाच्या किंवा आवळीच्या झाडाखाली, मठामध्ये, वृंदावनाजवळ, कुठल्याही पवित्र निर्मळ स्थानी जर का ह्या गुरुगीतेचे नित्य अनुष्ठान, नेहमी वाचन शांत मनाने आणि मौन धारण करून गुरुगीतेचा जप करावा. मौन धारण करून ह्याचा अर्थ असा की मनातल्या मनात म्हणावं असं नाही, तर बाकी सगळ्या गोष्टींचं मौन. हं? बाकी सगळ्या गोष्टींविषयी मौन धारण करून बाकी सगळ्या गोष्टींचं गौणत्व लक्षात घेऊन त्याच्याविषयी काहीही न बोलता आपण आपल्या गुरूंचं महात्म्य जर का उराशी बाळगलं, जर का आपण आपल्या गुरूंचं सान्निध्य घेतलं, गुरुगीतेचा जप केला, पाठ केला, गुरूंच्या भोवतीचा आपण पुन्हा पुन्हा स्वतःशी एक उजळणी केली, कुठेतरी थोडीशी त्याच्यावर धूळ पडली असेल तर ती धूळ जर का पुसून टाकून त्यांचं महत्त्व पुन्हा पुन्हा स्वतःच्या काय म्हणू त्याला चित्तावरती प्रकट करणं, तर कुठल्याही शांत आणि निर्मल पवित्र सानी जर का केलं तर त्याचं आपल्याला फळ मिळतं. स्मशाने भयमूलौ भूमौ तु वटमूलांतिके तथा सिद्ध्यन्ति धौत्तरे मूले च्यूतवृक्षस्य सन्निधौ. त्या उलट जिकडे आपल्याला भय वाटतं, पवित्र निर्मळ स्थानी तर गुरुगीतेचा जप करावाच करावा. पण जिथे आपल्याला भय वाटतं, भयग्रस्त होतं आणि कोणाची तरी सोबत हवी वाटते, तेव्हा आपल्या गुरूंसारखी सोबत आपल्याला कोणीच करू शकत नाही. आपण जशी आपल्या आईला हाक मारतो जिकडे आपल्याला भीती वाटते, तिथे ज्या जागी ज्या क्षणी आपल्याला भीती वाटेल तिकडे जर का आपण गुरुगीतेचा जप केला, स्मशानामध्ये, आंब्याच्या झाडाच्या इथे किंवा धोत्र्याच्या मुळाशी बसून पण गुरुगीता केली जर का म्हटली तर त्याची आपल्याला सिद्धी मिळते. गुरुपुत्रो वरं मूर्खस्तस्य सिद्ध्यन्ति नान्यथा शुभकर्माणि सर्वाणि दीक्षा व्रत तपांसि च. सर्व शुभकर्म, दीक्षा व्रत तप, जी
सफल होतात, जी मिळतात कोणाला, तर ती केवळ गुरुपुत्र, गुरुपुत्राला. मग तो गुरुपुत्र म्हणजे गुरूंच्या पोटी जन्माला आलेला असं नाही, तर ज्यांना गुरूंनी, पार्थिव गुरूंनी जवळ केलं, मग तो व्यवहाराला मूर्खही असू शकतो, त्याला व्यवहार कळतही नसू शकतो. चार चौघांच्यात वावरताना अ, त्याला काही फार प्रतिष्ठा मिळतही नसेल, लोक त्याला हसतही असतील. पण जर का कोणाला सिद्ध होणार असेल, तर ती त्याला होतात, कारण त्यांना गुरूंनी जवळ केलं. हं? संसारमलनाशार्थं भवपाशनिवृत्तये गुरुगीतांबसि स्नानं तत्त्वज्ञ कुरुते सदा. संसारमलनाशार्थं, संसाराचा मळ नाश करण्यासाठी, भवबंध मुक्त होण्यासाठी गुरुतत्वज्ञाने गुरुगीतारूपी जलामध्ये सदैव स्नान, गुरुगीतांबसी स्नान, गुरुगीतारूपी जलामध्ये जो सदैव स्नान करतो, जो ते तत्वज्ञान आपल्यामध्ये मुरवतो, त्याचा सहवास घेतो, त्याचं पावित्र्य जाणतो, त्याचा भवपाश निवृत्त होतो, भवबंध मुक्त होतो, संसार मलाचा नाश होतो. स एव च गुरुः साक्षात् सदा सद्ब्रह्मवित्तमः तस्य स्थानानि सर्वाणि पवित्राणि न संशयः. सद्ब्रह्म जाणणाऱ्यांमध्ये जो श्रेष्ठ आहे, सदासत ब्रह्मवित्त मास, ब्रह्म ज्याला कळतं, जो ते जाणणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ आहे, तोच साक्षात गुरु होय. गुरु ज्या ठिकाणी निवास करतो, ती सर्व स्थाने पवित्र हो, तस्य स्थानाने सर्वाणी पवित्राणी न संशय. जिकडे जिकडे ते राहिले, मग ते आपल्या हृदयात राहिले, तर आपलं हृदयही पवित्र झालं. ते जिथे जिथे राहतात, त्याचा जिकडे जिकडे निवास आहे, ते ते सर्व पवित्र झालं. सर्वशुद्ध पवित्रोऽसौ स्वभावाद्यत्र तिष्ठति तत्र देवगणाः सर्वे क्षेत्रे पीठे वसन्ति. जिथे ते राहतात असे सहजरित्या वास्तव करतात, स्वभावाद्यत्र, स्वतःच्या स्वभावानुसार ते जिथे राहतात, त्या पीठामध्ये, त्या क्षेत्रामध्ये सर्व देवता वास करतात. जिकडे ते राहतात, तिकडे सगळे देव, सगळ्या सत्शक्ती, सगळ्या पॉझिटिव्ह एनर्जीज तिकडे येतात, जिकडे गुरुतत्वाचा वास असतो, जिकडे गुरुतत्वाचं सान्निध्य असतं. म्हणून आपल्या सिस्टीममध्ये सुद्धा आपण जर का त्यांचं सतत सान्निध्य ठेवलं, सहवास ठेवला, तर आपल्या अंतर्यामी सुद्धा कोणत्याही दुष्ट शक्ती, कोणत्याही नेगेटिव्ह एनर्जीज कधीही येणार नाहीत. आसनस्थशयानो वा गच्छन् तिष्ठन् वदन्नपि अश्वारूढो गजारूढ सुप्तो वा जागृतोऽपि वा. तो कुठेही असो, ज्ञानी गुरुभक्त आसनावर असो, झोपलेला असो, चालत असो, उभा असो, बोलत असो, घोड्यावर बसलेला असो, हत्तीवर बसलेला असो, गाढ झोपेत असो, जागा असो, गुरुगीता जपानी पवित्र होऊन गेलेला आहे. तो कोणत्याही अवस्थेत असो, कोणताही व्यवहार करत असो, त्याच्या दर्शनाने पुनर्जन्म प्राप्त होत नाही. गुरूंच्या दर्शनाने तर होत नाहीच, पण असा जो गुरुसेवक झाला, वरप्रमाणे वर्णन केल्याप्रमाणे, त्याच्या दर्शनाने सुद्धा पुनर्जन्म न विद्यते. म्हणजे जसं मॅग्नेटला चिकटून लोखंडाचं मॅग्नेट होतं, तसं त्यांच्या सहवासात जे आले ते त्यांच्या रूपाचेच होतात. समुद्रे च यथा तोयम शुचिष्मांश सदा ज्ञानी गुरुगीता जपेन तू तस्य दर्शनमात्रेण पुनर्जन्म न विद्यते. तेच आपण आत्ता बघितलं की जे अशा पद्धतीने शुची झाले, शुद्ध झाले, त्यांच्या दर्शनानेही पुनर्जन्म मिळत नाही. आज इकडेच थांबूया. नमस्कार.